निवडणूक कामाचा मोठा ताण शिक्षकांकडे असतो. यासह अनेक शैक्षणिक कामे शिक्षकांना असतात. या कामातून सुटका मिळावी आणि 10, 20 आणि 30 आश्वासित प्रगती योजनांचा लाभ शिक्षकांना मिळावा यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका, कर्मवीर भाऊराव पाटील आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच गुणी विद्यार्थी आणि पुरस्कारप्राप्त शिक्षकांचा सत्कार समारंभ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील बोलत होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे की निवडणूक विभागांनी स्वतंत्र केडर असावे, त्यांची स्वतंत्र फौज असावी, असेही माझे मत आहे. महत्त्वाचे काम असल्याने निवडणूक कामाचा मोठा व्याप शिक्षकांकडे असतो. शिक्षकांना शैक्षणिक कामे देऊ नये असा आग्रह आहे. आम्ही राज्य सरकारमध्ये शिक्षण मंत्री आणि इतर प्रमुख मंत्री चर्चा करून शैक्षणिक कामे ठरवू. त्यामधून शिक्षकांना वळवण्यासाठी प्रयत्न करू. 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना उच्च शिक्षणामध्ये लागू केली आहे. तुम्हालाही हवी आहे, त्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. आता बंगालमधलं जे दिलं 68 लाख नावं काढली. ममता बॅनर्जी सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्ट म्हणून नथिंग न्यू, यादी नीट करायला होते भाग निवडणुका लांब टाकतात. तसं महाराष्ट्रामध्ये निवडणुका लांब आहेत, पण आतापासून ती यादी नीट करणं ते करणार कोण? आणि त्यामुळे ते शिक्षकांपर्यंत माझाही स्वतः आग्रह आहे की निवडणूक आयोगाने आपलं स्वतःचं केडर, आपली स्वतःची एक फौज तयार केली पाहिजे. आणि त्यावर आणि मुख्यमंत्री महोदयही दिल्लीमध्ये बोलत आहेत की तुम्ही उठसूर आमच्या शिक्षकांनाच काम देणार, तरी मग शिकवण्याचं काम करायचं की नाही. तर आता जी आर निघाला आहे, पण त्याचं कन्फ्युजन आहे. अशैक्षणिक कामं देऊ नये. आता तुम्ही सगळे हुशार शिक्षक आहात, तुम्ही तुमच्यामधून अर्थ काढता, कलेक्टर त्यांच्यामधून अर्थ काढतात, ते तुमच्यापेक्षा जास्त हुशार, त्याला कामं करून घ्यायचे. तर एकदा बसून आम्ही शैक्षणिक कामं कुठली अशैक्षणिक कामं कुठली याची क्लॅरिटी आणतो आणि तुम्हाला फार त्रास होणार नाही याची काळजी घ्या. 10, 20, 30 माझ्याकडे हायर एज्युकेशन येतं, कॉलेजेस आणि विद्यापीठ, तिथे आम्ही सगळे लागू केलं. समजा त्यामुळे जायचं तिकडे गेलं इकडे करा. तर मी तुमचे मंत्री दादा भुसेंशी बोलतो, त्यांनी काही या विषयावर विचार केला असेल आणि 10, 20, 30 सुद्धा तुम्हाला लागू कसं खूप प्रयत्न केला. बँक तुम्ही इतकी उत्तम चालवलेली आहे की मलाही मोह झाला की माझे थोडे पैसे इथे गुंतवावे. तुमच्या बँकेची सोय अशी आहे की ही बँक बुडणारच नाही, कारण तुम्ही कर्ज देता. बँकला बुडते, लोक कर्ज भरत नाही. तुमच्याकडे तुम्ही शिक्षकांनाच कर्ज देता आणि पगारातूनच काढून घेता. त्यामुळे तुमच्या थकीत काही प्रकरण नाही आहे आणि त्यामुळे माझे पैसे सुरक्षित राहतील, मला चांगला व्याजदर मिळेल. मलाही मोह झाला की आपण या बँकेत पैसे द्यावे. जगदीराव सोडून खूप उत्तम बँक तुम्ही चालवलेली आहे. एखादा अचानक गेला तर त्याचं 30 लाखाचं कर्ज तुम्ही माफ करता. ते मोडून मला जरा समजून घ्यायचे, कारण त्याचा जर इन्शुरन्स काढला तर तुमच्यावर पडत नाही, पण तुमचं पेमेंटने इन्शुरन्स नाही काढत, काय करता मला समजून घ्यायचं. पण अशी जर सोय असेल की अचानक गेल्यानंतर लोन भरायची जबाबदारी त्या घराच्या कुटुंबियावर होते. कुटुंबीय हातून जातात की पैसे भरायचे असेल, त्यातले 30 लाख तुम्ही भरता, ही मोठी गोष्ट आहे. तर मी उत्तम चाललेल्या बँकेला शुभेच्छा देतो. पुरस्कार ज्यांना मिळाले त्यांचं अभिनंदन करतो. आपल्यालाही पुढच्या वर्षी पुरस्कार मिळेल असा प्रयत्न करावा, अशा प्रकारे शुभेच्छा देऊन माझं बोलतो. ब्युरो रिपोर्ट, SVN मराठी.